नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा आज संजीवन समाधी सोहळा संपन्न होतोय. मात्र या सोहळ्याची नेमकं महत्त्व काय आहे? अर्थातच ज्या क्षणी माऊलींनी संजीवन समाधी घेतली त्यावेळी त्यांच्या भावंडांची काय घालमेल झाली असेल. नामदेव महाराज तिथे उपस्थित होते, भगवंत पांडुरंगही त्या क्षणी उपस्थित होते. मात्र या इहलोकाला सोडून ज्ञानेश्वर माऊली जेव्हा त्यांनी हा निर्णय घेतला की संजीवन समाधी घ्यायची, त्यावेळेस नेमकी काय परिस्थिती होती, भक्तांचं मन कसं होतं आणि एकूणच त्या प्रसंगाचं वर्णन कसं केलं गेलंय. माऊली आज आपल्या देहरूपाने जरी नसले तरी विचार रूपाने आहेत आणि त्यांचे विचार जो संप्रदाय आपल्याला आजही देतोय, अंगीकारतोय, त्या संप्रदायाचा पाया काय आहे जाणून घ्या. माझ्यासोबत स्वतः भावार्थ देखणे आहेत. खरं तर ते या मंदिर समितीचे विश्वस्त आहेत, मात्र त्याही पेक्षा ते वारकरी संप्रदायाचे गाढे अभ्यासक आहेत. आजचा क्षण ज्याला सोहळा म्हटलं जातं, माऊली समाधीस्थ होत आहेत, माऊली आपल्याला सोडून जात आहेत, तरीही या क्षणाला वारकरी संप्रदाय भक्तगण सोहळा म्हणून का साजरा करतात हा प्रश्न अनेकांना पडतो. जाणून घ्यावा त्यांच्याकडनं. न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत आहे तुमचं. रामकृष्ण हरी. खरं तरी मी हे बोलत असताना तुमच्या अंगावर शहारे येत होते की त्या काळचा म्हणजे 700-750 वर्षापूर्वी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी माऊली एवढं मोठं विचार देऊन स्वतः जाण्याचा निर्णय घेतात आणि 21व्या वर्षी ते एवढं मोठं कार्य करतात. तर तो क्षण काय असावा या संजीवन समाधी सोहळ्याचं आणि एकूणच या क्षणाचं काय वारकरी संप्रदायामध्ये महत्त्व आहे, थोडा पूर्व इतिहास सांगा. सप्रेम रामकृष्ण हरी. मुळात महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णूचा साक्षात अवतार म्हणजे ज्ञानेश्वर माऊली. नाथपरंपरेतून भागवत संप्रदायापर्यंत ही मोठी वाट माऊलींनी केली आणि ज्ञानदेवे रचिला पाया म्हणजे माऊलींनी अनेक वेगवेगळ्या पद्धतींचे पाया या महाराष्ट्रामध्ये रचले. नवरस भरवी सागरू करवी उचित रत्नांचे आगरू, भावार्थाची गिरवरू निफजवी माये, साहित्य सोनीयेचे खाणी, उघडू दे देशीयेची एक क्षोणी, विवेकवल्लीची लावणी हो दे सेंग. माऊली म्हणतात माझं साहित्य कसं असावं तर विवेकवल्लीची लावणी करीत विश्वैक्य धाम्याचा प्रसाद चंद्रवा. म्हणून पौर्णिमेच्या प्रमाणे पूर्णत्व घेऊन या मुलखामध्ये ज्ञानेश्वरी प्रगटलेली आहे आणि या ज्ञानेश्वरीचे आपण सगळेजण भोगते आहात. नामदेवराय म्हणतात एकतरी ओवी अनुभवावी. खूप मोठे उपकार शब्दप्रमाणाच्या माध्यमातून माऊलींनी ज्ञानेश्वरी आपल्याला देऊन केलेले आहे. एक लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये 43-44 हजार गावं आहेत. असं एकही गाव नाही ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं पारायण होत नाही. असं एकही गाव नाही ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरीवरती चिंतन होत नाही, प्रवचन होत नाही. केवढे मोठे उपकार संतांनी आपल्यावरती करून ठेवलेत. आणि आजचा जो विशेष करून हा जो प्रसंग आहे, तुम्ही आत्ता जे बोलत होता तेव्हा आपण सगळेजण या प्रसंगाचे आत्ता साक्षीदार आहोत. एक विचार करा, 12 वाजता जेव्हा माऊलींच्या समाधीवरती समाधी घेतली असं सांगून फुलं पडतात, तेव्हा समाधीच्या पुढे आपण आत्ता लौकिक अर्थाने तसे सर्वसामान्य लोकांच्या अंगावरती सुद्धा काटा येतं. तर साक्षात माऊलींना ज्यांनी अनुभवलेलं आहे, माऊलींना ज्यांनी पाहिलंय, त्यांचं जे काही विचार आहेत, त्यांचं विचारतत्व आहे, त्यांचं सगळं दर्शन ज्यांना झालेलं आहे, त्यांच्या मनामध्ये तर किती घालमेल झाली असेल. मग त्याच्यामध्ये निवृत्तीनाथ असतील, सोपानदेव असतील, आदिशक्ती मुक्ताबाई आहे, नामदेवराय आहेत. आज या ठिकाणी नामदेवरायांच्या वंशजांचं कीर्तन होतं. याचं कारण असं आहे की जेव्हा माऊलींनी समाधी घेतली तेव्हा समाधीचं खऱ्या अर्थाने कॉमेंट्री जशी असते तसं अतिशय सुंदर आणि यथार्थ साच आणि मावळा माऊली म्हणतात तर साच आहे तसंच्या तसं वर्णन नामदेवरायांनी केलेलं आहे. म्हणून सगळे जे प्रमाण जे आहे, समाधीची जी प्रोसेस झाली त्याचं प्रमाण नामदेवरायांचं कीर्तन असतं. त्या ठिकाणी नामदेव महाराज म्हणतात की समाधी घेतल्यानंतर ज्ञानेश्वरांनी आम्हाला उपैक्षिले, म्हणजे आम्हाला तसंच ठेवलंय. तर त्यांचं एक दुःखही होतं. लौकिक कसं आहे, तुम्ही मगाशी म्हटलं तसं 21व्या वर्षी आपलं कार्य, अवतार कार्य माऊलींनी संपवलं. आणि लक्षात घ्या की नेहमी जे मोठे असतात ते आम्ही वैकुंठवासी, तुकाराम महाराजांचं प्रमाणे आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, आम्ही याच कारणासाठी आलोय. बोलले जे ऋषी साचबाय वर्त्या. म्हणजे तुमच्या आमच्यासाठी अनेक कारण आहेत यायची, कुठल्याही ठिकाणी जाण्यासाठी अनेक कारण आहेत. पण संत असे असतात त्यांचं कार्य ठरलेलं असतं, ते कार्य करण्यासाठी येतात. मग माऊलींनी काय केलं तर जडजीवाला खऱ्या अर्थाने ज्ञानामृत पाजण्यासाठी माऊली आले आणि ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून त्यांनी ते दिलं आणि माझं अवतार कार्य संपलं असं माऊलींनी एका पद्धतीने समाधीच्या वेळेस जाहीर केलं.
आणि हे सगळं करत असताना तुम्ही लक्षात घ्या माऊलींचा किती लोभस स्वभाव असेल, किती गोड व्यक्तिमत्व असेल आणि किती माऊली एकमेकांच्या विषयी त्यांच्याविषयी आदरभाव, कारण जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत म्हणणारे माऊली, म्हणजे कोणी जरी भेटला तरी तो भगवंत स्वरूप आहे हे सांगणारे माऊली जेव्हा आपल्याला लौकिक जीवनातून सोडून जात आहेत तेव्हा प्रत्येकाच्या मनामध्ये अतिशय दुःखापेक्षा काय विरहाची भावना आहे. म्हणजे जेव्हा गोकुळामध्ये कृष्ण भेटत नव्हता त्या गवळणींना तेव्हा विरह जो येत होता त्याच्यावरनं माऊलींनी विरहणी लिहिल्या. तर जी विरहाची भावना आहे ना ती अतिशय काटा कसा बोचतो तसे तो बोचणारी भावना होती. तीच भावना जेव्हा ताटीच्या सगळे जे अभंग आहेत त्यातनं माऊली सतत त्यांना म्हणत, मुक्ताई सतत म्हणत होत्या ताटी उघडा ज्ञानेश्वरा. काय भाव असेल खरं सांगू का, कारण माऊली एकमेव माझं असं मत आहे, हे माझं वैयक्तिक मत असेल की स्त्री तत्वाला अतिशय प्रामाणिकपणे त्यांचा सन्मान करणारे कोण असतील तर ते माऊली आहेत. एकतर आपण माऊलींना म्हणजे पुरुष तत्व सुद्धा माऊली म्हणतोय आणि माऊलींनी काय केलं, चांगदेवांना सुद्धा उपदेश करायला कोणाला सांगितलं तर आदिशक्ती मुक्ताबाईला सांगितलं. आणि तुम्ही तारुणी विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा हे सगळं जे काही सांगितलं ते का सांगितलं, कारण मुक्ताईंना बोलतं केलं त्यांनी. आणि लक्षात घ्या की माऊलींचा जर काही इतिहास पाहिला आपण तर आई वडील नाही आहेत, घरामध्ये 3 भावंड आहेत आणि एकमेव आदिशक्ती मुक्ताबाई आहे. त्यामुळे बहिणीची जी काही प्रेम असतं ना की आता आपण बघतो भावाभावांचं तेवढं असं नसतं ना की, पण हे सगळे किती समजदार असले तरी बहिणीचा एक प्रेमाचा गोडवा आहे त्याला. त्यामुळे बहिणीला त्यांनी काय केलं, एकीकडे बहीण म्हणून लहान म्हणून तिचं संगोपन पण केलं आणि एकीकडे ती आदिशक्ती असल्यामुळे तिचे विचार इतके प्रगल्भ होते की विश्वरागे झाले वन्नी भक्ती सुखे व्हावे पाणी. जरी पूर्ण विश्व हे रागाने जळलं तरी तुम्ही संत आहात, तुम्ही याच्यासाठी जन्माला आलेला आहात आणि तुम्ही भक्ती सुखाचं किंवा संत सुखाचं पाणी होऊन त्याच्यावरती आलं पाहिजे जेणेकरून तो राग निवळला पाहिजे. इतकं प्रेम, म्हणजे एकीकडे बहिणीचं प्रेम आणि दुसरीकडे ती मुक्ताई खऱ्या अर्थाने माऊलींना एका पद्धतीने तुम्ही संत आहात याची जाणीव पण करून देते. हे किती छान आहे, म्हणजे बहिणीने जाणीव करून देणं म्हणजे कोणी करणं हा वेगळा विषय, पण आता आपणच आहोत दादा आणि आपल्यामध्येच आता हे सगळं विषय आहे, त्यामुळे त्यांनी ती जाणीव करून दिली. खरं तर तो प्रसंग काय होता, नामदेव महाराजांनी जसं वर्णन केलेलं होतं माऊलींना समाधी देण्यासाठी म्हणून कोण कोण पुढे आले होते आणि तो प्रसंग थोडक्यात वर्णन. बघा तुम्ही, माऊलींची प्रभावळ फार मोठी आहे. म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं ज्ञानदेवे रचिला पाया, कशाचा पाया रचला तर तो भागवत धर्माचा पाया रचला, त्याच्यानंतरनं मराठी सारस्वताचा रचला, तसं सामाजिक समतेचा पाया सुद्धा माऊलींनी रचला. माऊलींनी प्रत्येक जाती धर्मामध्ये एक एक संत निर्माण केले आणि त्यातलं जे श्रेष्ठत्व आहे त्यांचं, भले का त्यांना बाकी समाजामध्ये काय अधिकार नसतील पण अधिकार नाही म्हणजे त्यांचं श्रेष्ठत्व नाही का, हे माऊलींनी पहिल्यांदा ओळखलं. त्यामुळे समाधी सोहळ्याच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्यांच्या प्रभावळीतले सगळे संत त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि मगाशी म्हटलं तसं की नामदेवराय हे खूप उत्तम कवी, उत्तम लेखक, उत्तम निरूपणकार, सगळ्याच माध्यमातून नामदेवरायांची ख्याती होती. त्यामुळे त्यांनी जशी काही कॉमेंट्री केल्यासारखं क्रिकेटची कॉमेंट्री असते तसं अगदी यथोचित वर्णन सगळ्याचं केलंय. आता तिथे एक उठविला नंदी शिवाचा ढवळा, म्हणजे इथे जेव्हा सिद्धेश्वर मागे दिसते आपल्याला त्या सिद्धेश्वराच्या इथं माऊलींनी 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा इथे का समाधी घेतली, कारण 84 सिद्ध इथं भेटीला आलेले आहेत. तो सुख सोहळा काय वाणू माऊली नामदेवरायच म्हणतात. विमानांची दाटी पुष्पाचा वर्षाव इथे होतो, विमानांची दाटी पुष्पांचा वर्षाव देव इथं करतायत. एवढं मोठं तीर्थक्षेत्र आहे. तेव्हा इथं जो नंदी होता सिद्धेश्वराच्या समोर, तेव्हा नंदीला सांगितलं बाजूला हो, आणि तिथं खाली विवर होता. त्या विवरामध्ये एका हाताला पांडुरंग होता, एक हात पांडुरंगाने धरला आणि एक हात निवृत्तीनाथांनी गुरु म्हणून धरला आणि सगळ्यांनी दोघांनी मिळून माऊलींना आतमध्ये बसवलं आणि निवृत्तीनाथांनी नंतरनं तिथे ते शिळा बंद केली ह्या सगळ्यांनी मिळून. हे असा जो काही प्रसंग झाला लक्षात घ्या. माऊली आतमध्ये ही संजीवन समाधी आहे, म्हणजे माऊली तर आहेत, संजीवन पद्धतीने आहेत, पण आता ते उद्यापासून तुम्हाला आम्हाला दिसणार नाहीये. ही काय जी घालमेल असेल ना ती आज सुद्धा आपल्याला बघा 12:30 वाजले ना की मंदिरामध्ये राहताना सुद्धा आपल्याला अस्वस्थता जाणवते की माऊली आता आपल्यामध्ये जे चैतन्य होतं, कारण दशमी, एकादशी, द्वादशी हे जे चैतन्य असतं ते एक क्षणार्धात जेव्हा फुलं पडतात तेव्हा माऊली समाधिस्थ झाली आणि लौकिक अर्थाने लौकिक कार्य माऊलींनी या ठिकाणी त्याला पूर्ण विराम दिला आणि आता समाजाच्या उद्धारासाठी ती आजही इथे आहे.
म्हणून तुम्ही माऊलींच्या मंदिरामध्ये आल्यानंतर अनेक लोक असे सांगतात की महाराज आम्हाला इतकी प्रचिती मिळते, कारण मनामध्ये जे काही विकल्प असतात, मनामध्ये जो काय असं भाव असतो की आता त्याला म्हणतात की करू का नको, हा संकल्प विकल्प आहे ना आपल्या मनामध्ये. मनाजी पाटील देहगावीचा, तो देहगावचा पाटील आहे आणि तो सारखा संकल्प विकल्पांचं जाळं विणतो, त्याच्यामध्ये आम्हाला पण अडकवतो आणि दुसऱ्यांनाही अडकवतो. तसं ह्या ठिकाणी आल्यानंतर ते सगळे जाळे निघून जातात, जळमटं निघून जातात आणि एक प्रकारचं बंधनापासून उकललेल्या गाठी उकलायला लागतात. सगळी जी बंधनं आहेत तुमची विकारांची, विचारांची, ती सगळी निघून जातात आणि फक्त माऊली तत्व या ठिकाणी दिसतं. तुम्ही बघा, तुम्ही वारीमध्ये गेल्यानंतर एकमेव असं ते ठिकाण आहे जिथे ट्रक चालवणारा माऊली असतो, जिथे स्वयंपाक बनवणारा माऊली असतो, जिथे कीर्तन करणारा म्हणतात माऊली कीर्तन चालू झालं, सगळे माऊलीच आहेत. हे माऊली तत्व कोणी दिलं तर हे आपल्याला संतांनी दिलेलं आहे, हे माऊलींनी दिलं. सगळं हे माऊलीमय होतात. आणि अर्थातच केवळ जसं भावार्थ यांनी सांगितलं की हे तत्व आपल्याला इथे अनुभवायला मिळतं, त्याचं दुसरं कारण हे आहे की माऊलींनी जेव्हा भगवंत त्यांच्या समाधी सोहळ्याला उपस्थित होते त्यावेळेस ते भगवंताकडे काहीही मागू शकले असते, मात्र त्यांनी मागितलं ते विश्वकल्याणासाठी पसायदा, जे खळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. खरं तर असं संत जगाच्या पाठीवर यासाठीच होणे नाही की स्वतःचा उद्धार करता आला असता, पण जाता जाता त्यांनी विश्वकल्याणासाठी आणि बंधुभाव समतेची शिकवण विचार आपल्याला दिला. आणि तो विचार म्हणजेच माऊली आहे, तो विचार म्हणजेच ऊर्जा आहे आणि ती ऊर्जा आपल्याला आजही इथे घेता येते, अनुभवता येते. आणि म्हणूनच हा सोहळा आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचा आहे. पुढील सचिन हांचाटेसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, आळंदी.